दक्षिण भारतातल्या केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच उत्तर भारतातल्या अनेक शहरांमध्ये मात्र सूर्य आग ओकतोय अक्षरशः असं म्हणावं लागेल। राजधानी दिल्लीमधलं सध्याचं मी चित्र दाखवतोय। कर्तव्यपथ अर्थात इंडिया गेट परिसरातलं या भागातलं काल जे तापमान आहे ते 49.9 अंशांवर जाऊन पोहोचलेलं आहे। त्यामुळे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उत्तर भारतात भयानक अशी उष्णतेची जी लाट आहे ती सध्या पाहायला मिळते। पुढचे 3 ते 4 दिवस ही लाट कायम असेल असं देखील हवामान खात्यानं सांगितलेलं आहे। खास करून पाहायला गेलं उत्तर भारतामध्ये तर 5 शहरं जे आहेत ती आतापर्यंत हॉट शहरं ठरलेली आहेत। त्यामध्ये राजस्थानमधलं चुरू शहर 50.5 टेम्परेचर तिथं आहे। हरियाणातल्या सिरसामध्ये 50.3, दिल्लीतल्या मंगेशपूर भागामध्ये 49.9 आणि उत्तर प्रदेशमधल्या झाशीमध्ये 49 पूर्णांक। त्याचबरोबर पंजाबमधल्या भटिंडामध्ये 47.2 इतक्या तापमानाची नोंद जी आहे ती झालेली आहे। महत्त्वाचं हेच आहे की राजधानी दिल्लीकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आत्ता आपण पाहतो इंडिया गेट परिसरामध्ये कायम गर्दी असते, पण आत्ता रस्त्यावर बऱ्यापैकी या ठिकाणी शांतता जी आहे ती पाहायला मिळते। एकंदरीतच जर विचार केला तर उत्तर भारतामध्ये जी ही लाट आलेली आहे त्यामुळं पर्यटक येण्याचं जे प्रमाण आहे ते देखील बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी, वयोवृद्ध नागरिक असतील किंवा लहान मुलांनी काळजी घ्यावी असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। अनेक शाळांना सुट्टी देखील देण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये जसं तापमान वाढ होते तसंच उत्तर भारतातल्या हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब या सगळ्या भागामध्ये ही सध्या तापमानाची वाढ जी आहे ती दिसून येते। त्यामुळं कधी उष्णतेपासून नेमका दिलासा मिळतो नागरिकांना हे हवामान खातं कधी सांगतं याचीच प्रतीक्षा आता असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।